नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाशिक येथे जागतिक बांबू दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आर.डी. चौधरी हे बांबू शेतकरी व जे नर्सरी चालक आहेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपण इथे आज पाहणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून छोटी नर्सरी जी 10 लाखाची पाहिजे, 16 लाखाची मोठी किंवा 10 लाखाची छोटी, ती छोटी नर्सरी मला मंजूर झालेली आहे. ती मी लोकांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे, परंतु एवढा प्रयत्न करूनही आज सर्वसामान्य शेतकरी लावायला तयार नाही. यामध्ये दोन गोष्टी आहेत. काही शेतकऱ्याचं अज्ञान असेल आणि काही गोष्टी खरोखर आहेत त्यांच्या अडचणीचा भाग असेल. बांबू हा कमी, पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बांबू हा लोकांचा असा समज आहे की कमी पाण्यावर येणारं पीक आहे. ते सब चुकीचं आहे. तुम्ही जितकं बांबूला पाणी द्याल तितकं तो चांगल्या प्रकारे येतो. म्हणजे पाण्याशिवाय पर्याय नाही. उगत काहीतरी ते झाड जगलं म्हणजे त्याचं उत्पादन वाढत नाही. तेव्हा पाण्याची पुरेशी सोय असलेल्या ठिकाणीच बांबू लावला पाहिजे. आता हे सगळं असतानाही बांबू लागवड वाढत नाही असं आपल्या दिसायला येईल. आपण जर पाहिलं, सरकारी एवढे प्रयत्न असताना देखील याचं मुख्य कारण असं आहे की त्याची मार्केटची व्यवस्था अजून झालेली नाही. शेतकऱ्याच्या खात्रीनं शेतकऱ्याला खात्री वाटावी अशी मार्केट व्यवस्था अद्याप झालेली नाही. आणि जोपर्यंत ती होत नाही तो सर्वसाधारणपणे शेतकरी याकडे वळणार नाही. त्याच्या या बांबू प्लांटेशनमध्ये आज जे काही उपयोग आहेत नाही, फार हाताच्या बोटावर मोजणे इतके साधे आणि सोपे आहेत. याची व्हॅल्यू फार आहे. ही राष्ट्राची गरज आहे. बांबू हा केवळ आपल्या धंद्यापुरता मर्यादित नाही, तर राष्ट्राची गरज करणारी गोष्ट कोणती असेल तर ती वीज, ऊर्जेशिवाय कुठलाही शेतकरी, सामान्य माणूस, कोणताही जगातला कुठलाही माणूस ऊर्जेशिवाय जगत नाही. तुम्ही आम्ही जे अन्न खातो त्याला जो गॅस त्याला जो ऊर्जा लागते ती बांबूपासून मिळते. तुमच्या आम्हाला जे वीज लागते, कारखाना असेल, शेती असेल, पंप असेल, घरात रात्रीची लाईट असेल, या विजेशिवाय तर कोणताही माणूस जगू. शेतकऱ्यांच्या फायद्याचं धोरण सरकार घेईल त्यावेळेला शेतकरी लावतील. हा एवढ्या विषयापुरता मी वेळेचं बंधन असल्यामुळं हा टॉपिक इथे थांबवतो. आता मी जे नर्सरी लावलेली आहे त्या नर्सरीबद्दल बोलूया. बांबू आहे, बांबूच्या ज्या अभिवृद्धीच्या पद्धती आहेत, प्रोपगेशनच्या पद्धती आहेत, त्या 4 आहेत. त्याचं बहुतेकांना बांबूची आवड असणाऱ्या व्यक्तींनी मला वाटतं हे माहिती असेल का या 4 पद्धतीनं बांबूची अभिवृद्धी होते. पहिली गोष्ट म्हणजे बियापासून. तर बियापासून होते हे इतकं सांगण्यासारखं मला वाटतं इतकं कोणी याच्यामध्ये अज्ञान नाही आहे. बांबूपासून कशी होते आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु त्याच्यामध्ये एकच आपण काळजी घ्यायची आहे. बिया ज्या पिशवीत टाकतो तो 3-4 बिया साधारणपणे टाकल्या जातात. ती चुकीचं आहे. आपल्याला उगवताना 3-4 रोपं दिसतात, झाड चांगलं दिसतं, सुंदर दिसतं, घेणाऱ्याला बरं वाटतं, पण ते चूक आहे. चूक कसं आहे तर ज्या वेळेला बांबू वाढतो त्यावेळेला जर त्याच्यामध्ये 3-4 सीड्स असतील तर 3-4 उगवणार ना. त्याची जशी वाढ होईल तसे कंदही 3-4च वाढणार ना. त्याला जे फुटवे येतील तेही असे त्या 3-4 कंदा बनवूनच निघणार ना. आणि मग ते बेड गच्च होतं. प्रत्येकाचा जवळजवळ बी काही फुटाच्या अंतरावर थोडंच असतं, काही सेंटीमीटरच्या अंतरावर असतं. त्यातून जर तो कंद तिथं डेव्हलप झाला तर कंदाला कंद लागून वाढत. आणि मग ती पिशवी ज्या वेळेला आपण लावतो शेतामध्ये, बियाचे आपण रोप म्हणून येत नाही. त्याला ही पद्धत कंदाची आहे. त्याचबरोबर दुसरी शारीरिक अभिवृद्धी ज्याला म्हणतात, म्हणजे बांबूचे 10-11 महिन्याचा जो बांबू आहे तो त्या 10-11 महिन्यात झाल्यावर ऊसासारखे टिपरं करायचे, 2-2, 3-3 डोळ्याचे, आणि ते सरळ ऊस लावतो तसे लावायचे. 150 दिवसामध्ये
त्याचं रोप तयार होतं. म्हणजे 150 दिवस, आणि ज्या वेळेला हे रोप तयार असेल त्यावेळेला लागवडीचा सीझन नसतो. टिश्यू कल्चर म्हणजे या बांबूचा काही भाग काढून तो केमिकलच्या साह्यानं वाढवणं, त्याला लॅब लागते. सर्वसाधारण शेतकरी हे रोपं करू शकत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याचे अनुभव माननीय भास्कररावांना माहिती आहे की काही लोकांना फ्लावरिंग आलं, जळाले, काय झालं, तो विषय वेगळा आहे. ते बांबू रोपं द्या. आणि बांबू डेव्हलपमेंट बोर्डाला माझी अशी विनंती आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना तुम्ही अशी नर्सरी दिली असेल त्यांच्याकडून किमान 15-20 हजाराची तरी दरवर्षी तुम्ही त्यांना ऑर्डर द्या. आणि कारण काय होतं, तुम्हाला हे मला का म्हणावं लागतं, तर सरकारी योजनेप्रमाणे रोपही फुकट देतात, आणखी वरून पैसे देतात. तो माझ्याकडे नर्सरीमध्ये कशाला येईल हो? चुकून तरी येईल का मला सांगा? येणारच नाही. म्हणजे मी गेले 2-3 वर्ष नुसता पाणी मारतोय. म्हणजे त्या रोपाला आता, म्हणून मला भास्करराव, मी तर बांबू डेव्हलपमेंट बोर्डाला तर लिहिणार आहेत, परंतु भास्कररावांना विनंती आहे त्यांनी सुद्धा रिकमेंड करावं. असं माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यात एखादाच असेल, नाशिकमध्ये 2-3 असतील, तर या सर्वांच्या वतीनं मी सांगतो की आम्हाला या म्हणजे बिफोर डिसेंबर तुम्ही आम्हाला 15-20 हजाराची ऑर्डर देऊन ठेवा की जेणेकरून आम्ही तेवढे तयार करू. आता ठीक आहे, हा व्यक्तिगतचा भाग झाला, हा काय सामुदायिक भाग होत नाही. तेव्हा बांबूचं महत्व मित्रांनो आपल्याला कळलेलं आहे, सर्वांना कळलेलं आहे. आडलं घोडं कुठं? मार्केटिंगचं. हे जे वाकचौरे साहेबांना बांबू जो लागतो ना, फार लिमिटेड प्रयोगावस्थेत आहेत. सगळे जर सगळ्यासारखे आपले सगळा जो बांबू आला तो कन्स्ट्रक्शन मध्ये गेला तर मग आपल्याला अडचण आली नसती. ते अजून प्रायोगिक अवस्थेत आहे, त्याला ट्रीटमेंट लागते, त्यानंतर तो बांबू कन्स्ट्रक्शन मध्ये वापरला जातो. तेव्हा माझी पुन्हा एकदा अशी विनंती आहे की आपण सर्वांनी, जे आपले लोकल प्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पाहिजे की ही राष्ट्रीय गरज आहे. बाबांनो, तुम्ही जे काही खेळ करता आहात, जे काय तुमचं चालू आहे ते चालू द्या, पण आमच्या बांबूला मार्केट कसं डेव्हलप करता येईल एवढं तरी पहा. हे तुमचं निदान राष्ट्रीय कर्तव्य होईल. आणि म्हणून मी अधिक न बोलता मला दिलेल्या वेळाबद्दल मी आयोजकांचा धन्यवाद देतो. बांबू महान्यूज या चॅनेलवर बांबू संदर्भातील विविध प्रकारचे व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो. ते आपण पाहावेत, शेअर करावेत. बांबूच्या ज्ञानासाठी लोकांची याबद्दलची माहिती वाढावी, हा यामागे हेतू आहे. तर आमचे हे चॅनेल पाहत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा.